गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 3 फेब्रुवारी आणि आपण 2:30चा अलार्म लावला आणि 2 वाजता जाग आली. रिझर्वेशन काही दिसत नव्हते, म्हटलं परत थोडंसं झोपू तर डायरेक्ट 3:45 वाजता जाग आली. बायको ऑफिसवरून आली तेव्हा आणि नंतर पटकन आवरला आणि निघालो. गॅस वगैरे भरलेला होता, 2 गाड्या खाली होता. म्हणलं जाऊ दे, चला आता काय भरायचं नाही. तर डायरेक्ट निघालो आणि आपल्याला रिझर्वेशन पडली 5:15ची पुन्हा लायकॉन रोड पासनं. म्हणलं आता अर्धा तास आहे आपल्याकडं. तर तेवढ्यात ओलाची ट्रिप आली आपल्याला. जगताप डेअरी चौकातनं 6 किलोमीटर दाखवलं, पण मला ऍड्रेस इथलाच दाखवत होता पुन्हा लायकॉन रोड. म्हणलं एवढं नाहीये, 2-2.5 किलोमीटर आहे. कस्टमरला फोन केला, हा म्हटलं एवढं नाही, बरोबर आहे या तुम्ही. तर ठीक आहे, आपण गेलो. तर 2 किलोमीटर घ्यायला गेलो आणि म्हटले 1.5 किलोमीटरच आहे. 1.5 नव्हतं, 2 किलोमीटर ड्रॉप होता त्यांचा. तर फेअर मला आधी 142 रुपये दाखवलं होतं आणि कस्टमरला 151 का 52 रुपये. तर त्यांनी आधीच पे केलं 152 रुपये. मी काही ट्रिप एंड केली नाही, मला अंदाज आलाच, म्हणलं ओला काहीतरी गडबड करणार आहे. तर ट्रिप पेमेंट आलं, त्यांना सोडलं आणि गाडी युटर्न घेऊन जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी ट्रिप एंड केली. तेव्हा मला 85 रुपये दाखवले, 85. हे असं करतं नेहमी. मला 152 रुपये मिळाले. समजा 4-5 रुपये सोडून द्या, तरी पण 145 रुपये मला मिळालेत ती 4 किलोमीटरची. तर ठीक आहे, आता आपल्याकडं 5:15ची राईड आहे. आता एक 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला लोकेशन चालू होईल. तर नेक्स्ट ट्रिप आपली एअरपोर्ट आहे, तर करूया. नेहमीप्रमाणे आपली सवय आहे कस्टमरच्या लोकेशनला आल्यानंतर कॉल करायचा. तर आलोय रोज आयकॉन सोसायटीमध्ये. 4:45ची ट्रिप आहे आपली, सॉरी 5:15ची ट्रिप आहे. 4:45, 472 काहीतरी दाखवले. 19 किलोमीटर एअरपोर्ट आणि याची आधी 150 रुपयाची केली. तर ठीक आहे, आलोय आपण. कॉल केला, येतो बोललेत. एक 10-15-10 मिनिटं लागेल. तर आता ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर एअरपोर्टला डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला ड्रॉप केलं. ऑनलाईन पेमेंट होतं. 472 रुपये आपल्याला मिळाले. आता इथनं बघूया कॅब किती आहे. जास्त कॅब असतील तर बाहेर जाईल, वेट नाही करणार, टाइम द्या घालवलं. कारण एकदा गुतलं म्हणजे टाइम भरपूर लागतो बघ. त्यापेक्षा आपलं बघूया 5-10 मिनिटं. आणि एअरपोर्टच्या इथं काही ट्रिप वाजले नाही, सो आपण बाहेर आलो. स्टेशनला आपण घेऊन आलो बुकिंग 179 मध्ये 9 किलोमीटर. तर इथं तर वाजलं नाही काय आणि बहुतेक ट्रेन पण नाहीये. सो इथं थांबणार नाही, मी निघून जाईल, पुढं निघेल. इथं फ्रेश होतो वॉशरूमला आणि पुढं बघूया आपण कुठं जातो. आपण पेट्रोल भरला आणि पुढं आलो संचेती. आपलं हे संचेतीच्या तिथनं सिग्नलपासून आपल्याला पिंपळे गुरव 10 किलोमीटरचे 211 रुपये दाखवले. सो पटकन घेतले, प्रायोरिटी होती. म्हणलं चला मोकळं जाण्यापेक्षा काहीतरी घेऊन जाऊ. आणि आत्ता एक आली होती धानोरी, 15 किलोमीटर ड्रॉप आणि 1.5 किलोमीटर पिकअप, 220 रुपये. नाही ऍक्सेप्ट झाले, म्हणजे विचारलं नाही. तर आता इथनं पहिले बाहेर पडतो. कंजेस्टेड एरिया, स्कूल आहे वाटतं कुठेतरी. तर हे काशीद पार्कच्या मागच्या साईडला येते बहुतेक. तर आता इथनं बाहेर पडल्यानंतर राईड घेतल्यानंतर सरळ गेलो तर मी काशीद पार्क, नाशिक फाट्याचा जो ब्रिज उतरल्यानंतर पहिला टर्न लागतो कल्पतरू, तिथं निघाल वाटतं हा रस्ता. तर बघूया आता इथनं कुठं पडती. पडले पाहिजे ट्रिप पटापट. स्लो काम आहे, काम सध्या डाऊन दिसते, पण जेवढं होतंय तेवढं आपण प्रयत्न करू. आपलं 1011 रुपयाचं काम झाले. तर आता इथनं बघूया कुठं जातोय. पिंपळे गुरवला कस्टमरला सोडल्यानंतर काशीद पार्कला बरोबर कल्पतरूच्या इथे थांबलो होतो आपण. आणि आपल्याला एअरपोर्टची ट्रिप आली 320 का काहीतरी, 16 किलोमीटर उबेर. 16 पण नाही आहे इथनं आणि 200 मीटर पासूनच होतं. सो आलोय लोकेशनला. कॉल करतो आता कस्टमरला आणि 1330 वगैरेचं आपलं काम होऊन जाईल ही ट्रिप झाल्यानंतर. आलोय आपण एअरपोर्टला आणि तेच कस्टमर होतं या आधी ज्यांना आपण सोडलं होतं. त्यांनीच ओळखलं, आले म्हणले तुमची गाडी बघितली तेव्हाच मी ओळखलं. तर आलो गप्पा मारत आणि सोडलं त्यांना. 332 रुपये आपल्याला मिळालेत. आणि आता इथनं बघूया, बहुतेक नाही येत फ्लाईट,
पण ठीक आहे, बघू, थांबू थोडं. दुसरं ओला तर काय वाजलंच नाही, नुसतंच रिचार्ज मारले आणि फेल चालले रिचार्ज. तर 2 दिवस झाले ओलाचं काही ट्रिपच होत नाहीये. ओलाचं बहुतेक असं आहे का तुम्ही पहिली ट्रिप ऍक्सेप्ट केली का नंतर ट्रिप देतात, पण नंतर काय आहे, आता आपल्याकडे उबेर होते त्यामुळे ओलाचं वापरायचं काय नाही. रॅपिडो पण एक झाली आपली स्टेशनसाठी, तर इथनं पडायला पाहिजे. म्हणा तसे ट्रिप नाही आहेत, काम स्लो झाले, काही कस्टमर पटकन ऍग्री होतात मीटरला, काही नाही होत. तर बघूया. एअरपोर्टला सोडल्यानंतर आपण दत्त मंदिराची आलो. विश्वंतवाडी रोडला नाश्ता केला आणि तिथे थांबलो जरा एक 10-15 मिनिटं आणि एक 100 रुपयाची आणि स्टेशनची 200 रुपयाची ट्रिप केली. आणि 200ची केली स्टेशनची, तिकडनं काय पडत नव्हती म्हणून आपण रिटर्न आलो. आणि एक 100 रुपयाची येरवड्याची केली कॉमर्स झोनची. आणि नंतर मग आपण सिद्धिविनायक तिथं वडेवाले तिथं थांबलो चौकामध्ये त्या. आणि तिथनं आपल्याला पुढच्या चौकातनं IBMR कॉलेज चिंचवड इथं सोडले. आता आपण तिथंच आहे आणि आता आपण निघालोय. जवळपास 1932 का 35 रुपयाचं आपलं काम झाले. आताची ट्रिप 294 रुपयांनी आणली आपण डायरेक्ट उबेरला. ओलाला काय ट्रिप नाही पडली आज. ओलाचं रिचार्ज आपलं 6 तासाचं 109 रुपयाचं रिचार्ज वेस्ट गेले. रॅपिडोच्या झाल्या 3 छोट्या छोट्या आणि उबेरचे झाले 3-4 काहीतरी. तर ठीक आहे, बघूया. आता इथनं थोडं सामान घेऊन जायचंय घरी. तर आपण ऑन द वे जर गॅस भरतोय तर ठीक, नाही तर मग सरळ निघून सामान घेऊन घरी. नंतर आपल्याला जिमला पण जायचंय. जिमला तसं टाइम आहे 10:30 सव्वा 10 पर्यंत. तर बघूया किती उशीर होते आज.